नमस्कार. आज आम्ही मुक्काम भापट, तालुका म्हसळा आणि जिल्हा रायगडमध्ये आलेलो आहोत. हे सुंदर असं वातावरण आहे. हे इथून एक आपण उंच टेकडीवर आलेलो आहोत आणि इथं जे स्वप्न पाहत आहेत, ड्रीम स्वप्न, बंगलो वगैरे आणि शेतामध्ये आणि जंगलामध्ये आणि ह्या भापट गावामधला ही जी जागा आहे 2.5 एकर जागा आहे आणि ह्या जागेसाठी विक्रीसाठी आलेले आहे आणि ह्या काय जागेचं महत्त्व आहे, गावाचं महत्त्व आहे आणि याचा काय भविष्यात फायदा होऊ शकतो? मी भापट गावचा आहे. इथेच माझी 2.5 एकर जमीन आहे. त्याला लागून हा 2.5 एकरचा प्लॉट आहे आणि इथे माझे 250 काजू लावलेले आहेत आणि इथेही काजू लावू शकतो, आंबा लावू शकतो, कुठल्याही पद्धतीची झाडं लावू शकतो. झाडं लावता आली तर झाडं लावू शकतो. बंगलो प्रोजेक्ट करायचा असेल तर बंगलो प्रोजेक्ट देखील करू शकतो. कारण इथे 50 बंगले होऊ शकतात. 50 बंगले होऊ शकतात आणि 2.5 एकरमध्ये एखादा बंगला बांधला तर आसपास आपण किती झाडं लावू शकतो वगैरे आणि बाग बनवू शकतो? एक एक बंगला जर बनवला व्यवस्थित, फार्म हाऊस वगैरे बनवला तर इथे जवळजवळ 300 झाडं लावू शकतो. 300 झाडं घन पद्धतीने. बरोबर. घन पद्धतीने 300 300 झाडं पद्धतीने आणि जर झाडे एक लावली, 2 मोठे मजली 2.5 मजली बंगला एकदम सुंदर बनू शकतो. वरती गच्ची आणि तिथून गावाचं आंब्याची 100 झाडे. इथलं लोकेशन कसं, किती गावं दिसतात वगैरे असं काय बोललात आपण? इथून 6 गावं दिसतात. एक उदाहरणार्थ एक रातवणे आहे, एक कोकबल आहे, चिराटी आहे, म्हसला आहे, त्याच्यानंतर चिरगाव आहे, तामणे करंबे आहे. अशी ही गावं इथूनच दिसतात ह्या हिलवरून. कारण इथे असं काही नैसर्गिक वातावरण, चांगला वातावरण, आम्ही त्या संध्याकाळच्या वातावरणात राऊंड मारण्यासाठी आलेलो आहे आणि हा आनंद आपल्या लाईफसाठी खूप चांगला मिळू शकतो. आता याच्यासाठी की मुंबईपेक्षा इथली लाईफ खूप वेगळी आहे. कारण मुंबईपेक्षा आपण 10 वर्ष इथे जास्त लाईफ आपल्याला मिळू शकतो. कारण इथे तिसरी मुंबई, थर्ड मुंबई असं एकवार झालेलं आहे. श्रीवर्धन, म्हसळा आणि मुरुड जंजिरा हे तिन्ही तालुके हे एकवार झालेले आहेत. थर्ड मुंबईमध्ये मोजले जातात. समुद्रकिनारा बाजूला आहे. ह्या म्हसल्यासारख्या ठिकाणी, पुऱ्या तालुक्यासारख्या ठिकाणी ह्याच नदीचा पाणी म्हसल्याला गेलेला आहे. ह्याच नदीचं पाणी म्हसळा गेलेलं आहे. म्हसळ्यापासून, माणगावपासून आणि एक्सप्रेस हायवे जो मुंबई पुणे आहे यातून किती किलोमीटर आहे? हा, म्हसळा इथून 10 किलोमीटर आहे. श्रीवर्धन इथून 18 किलोमीटर आहे. गोरेगाव रोड 6 किलोमीटरवरती आहे. अतिशय जवळ असं आहे. म्हणजे तुम्ही इथून जे मुंबईचे लोक आहेत, पुण्याचे लोक आहेत, जे लोक महाबळेश्वर आणि लोणावळ्यामध्ये प्रॉपर्टी घेतात, परंतु ह्या ठिकाणी जर घेतली तर आपल्याला एक निसर्गाचा आणि समुद्रकिनाऱ्याचा अनुभव घेता येतो. दिघी पोर्ट इथून एक 6 किलोमीटर आहे. 35 किलोमीटर दिघी पोर्ट आहे, जे जागतिक लेवलचं पोर्ट आहे. त्या पोर्टबरोबरच इथे जे रोजगार, जे लोक येतील किंवा पर्यटन म्हणून रायगड जिल्ह्याला पर्यटनाचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये पर्यटक जे जगभरातून येणार आहेत त्यासाठी हे हिल स्टेशन अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे आणि इथला जो प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टला भविष्यामध्ये करोडो रुपयांची किंमत असणार आहे. आता इथून कोणतं गाव खाली आहे असं इथून बाजूला? इथे एक भापट गाव आहे, त्याच्यानंतर कोकबल गाव आहे, रातवणे गाव आता ही आहे, कोणत्या चिराटी. ग्रामपंचायतीमध्ये येणार? भापट कोलवट ग्रामपंचायतमध्ये हा गाव मोडला जातो. कोलवट ग्रामपंचायतीमध्ये हा भाग येतो. इथून सगळा पत्रव्यवहार होणारच आहे आणि ही जी जागा जी व्यक्ती घेणार आहेत त्याला भविष्यामध्ये फार एक चांगले दिवस आहेत आणि जी गुंतवणूक करणार आहेत त्या व्यक्तींना इथला जो निसर्ग आहे हा, आता आपण जूनचा ह्या पहिल्या आठवड्यात आहोत इथं आणि इथं इतकं सुंदर असं वातावरण आहे आणि पावसाळ्यामध्ये एक सुंदर असं वातावरण असणार आहे आणि इथे वीज कनेक्शन आहे. बाजूला गाव असल्यामुळे तिथून आपल्याला पाणी मिळणार आहे. विहिरीचा एक प्रकल्प आहे आणि त्यामुळे इथे सर्व सुविधा असल्यामुळे रस्ते सुविधा आहे आणि त्यामुळे जी व्यक्ती इथे येईल पर्यटनासाठी त्यांना फार असं सुंदर असा प्रोजेक्ट बनण्याचा मनोदय व्यक्त केला जात आहे. आपण काय सांगाल मुंबईकरांना आणि पुणेकरांना, शहरवासियांना की ह्या
भविष्यात त्यांना काय फायदा होऊ शकतो प्रॉपर्टीचा? ह्या प्रॉपर्टीचा खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. कारण इथे आल्यानंतर आम्हीही देखील इथं आल्यानंतर 2 दिवस राहण्याचा आनंद घेतो. 2 दिवस राहण्याचा इथं आनंद घेतो आणि इथं आहे ना आपण झाडे लावू शकतो. चिकू लावू शकतो, काजू लावू शकतो, आंबा लावू शकतो, बंगलो प्रोजेक्ट बनवू शकतो. अनेक पद्धतीचे आपल्याकडे उपक्रम आहेत. उद्योजक इथे कोणती तरी एक फॅक्टरी टाकू शकतो. कारण इथे रोडपासून जवळ असल्या कारणाने आहे ना इथे काहीही होऊ शकतो. मनातले कुठलीही तुमच्यामध्ये काय प्रोजेक्ट असेल तर इथं करू शकतो. आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं हा फायद्याचं असतं आणि सर्वांनाच माहिती आहे. कधीही वाया तुमची जाणार आणि नाही. आणि त्यामुळे निव्वळ कमी दर्जामध्ये ही प्रॉपर्टी आलेली आहे. हो. मित्राची असल्या कारणाने आपण त्याला सहकार्य करत आहोत. बरं, त्यांना आपण सहकार्य करत आहात. धन्यवाद गडसी सर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. मी पत्रकार माधू पवार, बापट, मसरा येथून, मुंबई.